अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं 2 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कृष्णात खोत यांची निवड। मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेच्या जतनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने पहिले अखिल भारतीय कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन 2025 आयोजित करण्यात आले आहे। हे ऐतिहासिक संमेलन रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्याभवन सभागृह, राजर्षी शाहू साहित्य संमेलन नगरी, कोल्हापूर येथे पार पडणार आहे। या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नामवंत साहित्यिक कृष्णांत खोत यांची निवड करण्यात आली आहे। मराठी साहित्यातील ग्रामीण वास्तवाचे संवेदनशील चित्रण, सामाजिक जाण आणि भाषिक साधेपणासाठी ओळखले जाणारे खोत यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन नवचैतन्य निर्माण करणार आहे। 3 सत्रामध्ये होणाऱ्या या संमेलनात नवोदित कवींना आपले लेखन सादर करण्याची संधी मिळणार असून मराठी साहित्य विश्वात नव्या लेखन शैलीचा शोध घेत संवादाचे नवे दरवाजे उघडले जाणार आहेत। कृष्णांत खोत यांनी यापूर्वी बेळगाव, कडोली, चिंचवड, भिलवडी, खानापूर, बलवडी, सावळज, बिसूर आणि उत्तूर अशा विविध ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद भूषवले आहे। त्यांच्या प्रसिद्ध कादंबरीमध्ये गावठाण, रौद्राळा, झडझिंबड, धुळमाती, रिंगाण, काळ्या माळ्या भिंगोळ्या, भिंतीत रचलेल्या दगडी डोळ्यांचे भगदाड या कादंबऱ्यांचा समावेश आहे। तसेच नांगरल्या विन भुई हा त्यांचा शब्दचित्रसंग्रह आणि आईबाबाच्या नावानं हा कथासंग्रह विशेष गाजला आहे। त्यांच्या साहित्य कृतींना साहित्य अकादमी पुरस्कार 2023, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार अमेरिका 2019, भैरूरतन दमानी पुरस्कार 2008, अण्णाभाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार 2006, ह ना आपटे राज्य वाङ्मय पुरस्कार 2017 आणि साने गुरुजी साहित्य पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठित सन्मान लाभले आहेत। संमेलनाचे आयोजन डॉ. शरद गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून जिल्हाध्यक्ष संजय साबळे, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा डांगे तसेच मार्गदर्शक सीमा कवी रवींद्र पाटील आणि अर्जुन हराडे यांनी संमेलनाच्या आयोजनाची माहिती दिली। या संमेलनामुळे मराठी साहित्यातील रसिक, विद्यार्थी आणि नवोदित लेखकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून हे संमेलन म्हणजे मराठी साहित्यातील नवचैतन्याचा उत्सव असे आयोजकांनी सांगितले।